हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. मी जय केंद्रे. तर आज कुठला काही ब्लॉग नाहीये, काही नाहीये. तर मी पाहून आलेलो आहे कुली. रजनीकांत, नागार्जुन यांचा कुली फिल्म पाहून आलेलो आहे हिंदीमधला. ओरिजिनली तमिळमध्ये आहे, बट हिंदीमधला मी डब्ड पाहून आलेलो आहे. रिसेंटली आता थोडे दिवसांपूर्वीच खूप चर्चा ऐकली होती कुली, कुली आणि बरेचसे मीम पण येत होते आणि बरेचसे व्हिडिओ येत होते रीलमध्ये. तर वाटलं मला, की मी सध्या वॉर 2 पण चालवलेला आहे. तर मी कन्फ्यूज होतो. वॉर 2 बघायला जाऊ की कुली बघायला जाऊ? तर मी प्रिफर केलं कुली बघणं. कारण बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या होत्या, की कुली असा आहे, तसा आहे ॲक्शनमध्ये वगैरे आणि रजनी सर आहेत त्यामुळे तर जावंच लागलं मला. तर लोकेश कनकराज जे डायरेक्टर आहेत या फिल्मचे आणि सन पिक्चर्स यांनी प्रोड्यूस केलेला आहे. तर मी असं म्हणेन, की सन पिक्चर्सवाल्यांनी बरोबर जागी पैसा गुंतवलेला आहे. कारण एकदम भारी फिल्म आहे. एकदम मला म्हणजे माइंड ब्लोइंग असं वाटलं, की जर तुम्हाला विक्रम आवडली असेल फिल्म, तर तुम्हाला कुली ही नक्कीच आवडणार आहे. अनिरुद्ध यांचं म्युझिक आहे आणि बरेचसे स्टार कास्ट आहे आणि ॲक्शनने भरलेली फिल्म आहे, सांगायचं म्हणजे. जे की ज्यांना साऊथच्या फिल्म आवडतात, त्या टाईपचीच फिल्म आहे. एकदम ॲक्शननं भरलेली. मार-धाड वगैरे सगळं आहे. हां, याच्यात लव्ह स्टोरी तुम्हाला फार काही बघायला भेटणार नाही. लव्ह स्टोरी आहे एक जणांची, बट ते किलिंग आहे म्हणजे शेवटी ते त्याचं रूपांतर एक मर्डरमध्ये होतं वगैरे, मारण्यात होते, अशी फिल्म आहे. सो रजनीकांत यांची ॲक्टिंग तर काय लाजवाब आहे. तर ॲट द एज ऑफ म्हणजे या वयामध्ये लोकांना वाटत असेल, की रजनी सरां काय ॲक्शन होईल वगैरे, वगैरे. पण असं काही नाहीये. फुल ॲक्शनच्या मूडमध्ये आहेत रजनी सर आणि फुल ॲक्शनमध्ये त्यांनी मारधाड केलेली आहे. नागार्जुन आणि त्यांची शेवटी फाईट पण आहे. आता मी जास्त काही डिस्क्लोज करत नाही तुमच्यासमोर, कारण तुम्हाला पण जाऊन फिल्म बघायची असेल, तर श्रुती हसन छान कॅरेक्टर दाखवलेला आहे याच्यामध्ये. आता सिक्रेट श्रुती हसन आणि जे रजनी सर आहेत, त्यांचं एक सिक्रेट आहे, ते तुम्हाला फिल्मच्या शेवटी कळेल आणि म्हणजे असं थोडं झालं, की लगे असं वाटायला, की अरे सस्पेन्स म्हणजे हे कधी घडलं? हे कधी घडलं? असं होत होतं. जसं विक्रम मी म्हणलं, विक्रममध्ये हो झालं, विक्रम फिल्ममध्ये. तसं यामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि खासकर आमिर खानचा शेवटी कॅमिओ आहे यामध्ये. त्यांना थोडा अजीबच कॅरेक्टर दिलेला आहे. अजीब मीन्स करतात ते तसं, बट थोडं वेगळं कॅरेक्टर आहे त्यांना. तर सुंदर फिल्म आहे. बीजीएम खूप छान आहे या फिल्मचं अनिरुद्ध असल्यामुळे आणि ओव्हरऑल मी डिस्क्लोज नाही करत आहे. नॉर्मल तुम्हाला रिव्ह्यू देतो, कारण तुम्हाला फिल्म बघायची असेल त्यामुळे. तर तुम्ही म्हणजे न घाबरता अगर कुठलीही गोष्ट मनात न ठेवता तुम्ही फिल्मला जाऊ शकता. तुमचे पैसे वाया जाणार नाहीत याची गॅरंटी मी देतो. कारण मस्त फिल्म आहे. मला फार आवडली आणि रिग्रेट झाला नाही, की वॉर 2 ला गेलो नाही याचा पण. सो रजनी सरांचं ॲक्शन बघण्यासाठी आणि या फिल्मला तुम्ही भरभरून प्रेम द्या. कारण छान फिल्म आहे त्यामुळे. आणि जर तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.